पोषण आहारामध्ये आपण काही वन लाईनर बघू जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतात. जीवनसत्वाचा शोध कुणी लावला? प्रश्न पहिला आहे, जीवनसत्वाचा शोध कुणी लावला? तर जीवनसत्वाचा शोध लावला पुंगी या शास्त्रज्ञ. तर इसवी सन 1912 मध्ये या शास्त्रज्ञाने जीवनसत्वाचा शोध लावला. प्रश्न पुढचा आहे, मी नंबर नाही दिले प्रश्नाला, टाईप करायला अवघड होऊ लागलं. ग्लुकोजचे रेणुसूत्र काय? ग्लुकोजचे रेणुसूत्र पहा, C6H12O6 आहे. ते टाईप करताना H12O6 म्हणजे असं लक्षामध्ये घ्यायचं. दुधामध्ये कोणत्या प्रकारची साखर असते? तर दुधामध्ये लॅक्टोज असते. दुधामध्ये लॅक्टोज प्रकारची साखर असते. दह्यामध्ये लॅक्टोज असते. जसं की दुधामध्ये लॅक्टोज प्रकारची शर्करा असते. ब्रेडला कोरडी उष्णता दिली अथवा भाजली असता काय तयार होते? तर डेक्स्ट्रिन तयार होते. त्याच्यानंतर 1 ग्राम कार्बोदकांपासून किती कॅलरी ऊर्जा तयार होते? तर हे लक्षामध्ये घ्या, 1 ग्राम कार्बोदकापासून 4 कॅलरी ऊर्जा तयार होते. शरीराला 50 ते 60% ऊर्जा देण्याचं काम हे कार्बोदकेच करतात. कार्बोदके सर्वाधिक जास्त उपलब्ध आहेत. खेळाडू त्वरित ऊर्जा मिळावी म्हणून सुद्धा कार्बोदकाचा वापर करतात. कार्बोदके म्हणजे एका प्रकारची ग्लुकोज झाली, साखर झाली. ठीक आहे. मानवी शरीरात एकूण किती अमिनो आम्ले आहेत? ते अभिनो झालं, तर किती अमिनो आम्ले आहेत? तर ते 21 अमिनो आम्ले आहेत. त्याच्यानंतर 20 अमिनो आम्ले शरीरात तयार होतात आणि त्या 10 अमिनो आम्लापासून मानवी शरीर बनतं. ठीक आहे. मानवी शरीरात प्रथिनांपासून किती टक्के ऊर्जा मिळते? मानवी शरीरात प्रथिनांपासून एकूण ऊर्जेच्या 10 ते 12% मिळते. ठीक आहे. आणि 1 ग्राम प्रथिनांपासून 4% ऊर्जा मिळते. स्निग्ध पदार्थ याच्यापासून मानवी शरीराला 9 कॅलरी ऊर्जा मिळते. त्याच्यानंतर बोक्रा निर्देशांक कसा मोजतात? बोक्रा निर्देशांक उंची 30 सेंटीमीटरमध्ये घ्यायची आणि त्याला -100 करायचं. म्हणजे एखाद्याची उंची 170 सेंटीमीटर आहे तर त्याच्यापासून 100 वजा जर केलं तर उरले किती? 70. तर त्या संबंधित व्यक्तीचं वजन 70 kg असावं, असं बोक्रा निर्देशांक सांगतो. जीवनसत्व अचं रासायनिक नाव रेटिनॉल आहे. या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा होतो. त्याच्यानंतर ATP म्हणजे काय? ATP म्हणजे ॲडिनो ट्रायफॉस्फेट. उष्मा मोजण्याचे एकक काय? तर उष्मा मोजण्याचे एकक कॅलरी. पोषक द्रव्याचे किती गट पडतात? तर पोषक द्रव्याचे 2 गट पडतात, महापोषक द्रव्य आणि सूक्ष्म पोषक द्रव्य. ते मी कंसामध्ये मुद्दामून टाकलं. त्याच्यानंतर कार्बोदकाचे शरीरातील कार्य काय आहे? कार्बोदके शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतात. कार्बोदके शरीराला ग्लुकोज देण्याचं काम करतात. कार्बोदके शरीराला मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी देतात. प्रथिने शरीरातील काम काय करतं? प्रथिने शरीराची बांधणी करतं, जडणघडण करतं. आणि हे राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला हे मी मुद्दामून ब्लँक ठेवलं. हे मला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं तुम्ही. मानवी शरीराला सरासरी किती कॅलरी ऊर्जा लागते? तर मानवी शरीराला सरासरी 3000 कॅलरी ऊर्जा लागते. आणि कॅलरी मोजण्याचं मानवी शरीरातील ऊर्जा मोजण्याचं एकक हे कॅलरी आहे, हे पण लक्षामध्ये ठेवा. गर्भवती महिलेस किती कॅलरी ऊर्जा लागते? तर 2500 कॅलरी ऊर्जा लागते. जे माता बाळाला दूध पाजते, स्तनदान माता करणाऱ्या मातेस किती कॅलरी ऊर्जा लागते? तर 3000 कॅलरी ऊर्जा लागते. त्याच्यानंतर 12 महिन्यापर्यंतच्या बालकास दर किलोग्राम शरीर वजनासाठी किती कॅलरी ऊर्जा लागते? तर 100 कॅलरी दर किलोग्राम प्रमाणे 100 कॅलरी ऊर्जा लागते. 1 ते 10 वर्ष बालकासाठी किती कॅलरी ऊर्जा लागते? तर 1000 ते 2000 कॅलरी ऊर्जा लागते. संतुलित आहारात खालील प्रमाणे पोषक द्रव्ये आवश्यक असतात. जे संतुलित आहार म्हणजे पोषक आहार, जो आपल्या धड्याचं नावच आहे. त्याच्यामध्ये शरीरास ऊर्जा देणारे कार्बोदके 400 ग्राम, मेद म्हणजे स्निग्ध पदार्थ 70 ग्राम, शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असलेले प्रथिने 56 ग्राम. त्याच्यानंतर जीवनसत्व ज्याचं नाव रेटिनॉल आहे, रासायनिक नाव, त्याची दैनंदिन जीवनामध्ये 1000 मायक्रोग्रॅमची गरज असते. त्याच्यानंतर राष्ट्रीय पोषण आहार संस्था कुठे आहे? हैदराबादला आहे. तसं DNA फिंगरप्रिंटिंग संस्था सुद्धा हैदराबादला आहे. हरित शहर म्हणून सुद्धा हैदराबादला ओळखलं जातं. हैदराबादमध्ये मी एक्स्ट्रा माहिती सांगून दिली. मानवी पुरुषास निर्देशित दैनंदिन आवश्यकता RDA नुसार प्रौढ पुरुषाचं वजन किती किलो असावं? तर 65 किलो असावं. RDA म्हणजे काय? मग RDA म्हणजे रिकमेंडेड डायटरी अलाउन्स, म्हणजे निर्देशित दैनंदिन आवश्यकता. जागतिक अन्न सुरक्षा दिन कधीचा असतो? तर उत्तरामध्ये 16 ऑक्टोबर. पालेभाज्या शिजवताना खाण्याचा सोडा टाकलास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर त्या वाक्यामध्येच उत्तर आहे, ब जीवनसत्वाचा नाश होतो. त्याच्यानंतर त्या बोटाला झाले चुकून, ते बीट असतं, बीट, त्या बीटाला नाही का व्हिटॅमिनमुळे लाल रंग येतो. त्याच्यानंतर जे सफरचंदाच्या बिया जर जास्त खाल्ल्या तर विषबाधा होण्याची शक्यता असते. का असते? तर त्याच्यामध्ये सफरचंदाच्या बियामध्ये सायनाइड्स असतात, सायनाइडचे काही कंटेंट्स असतात. त्याच्यानंतर खाद्यपदार्थ असलेल्या हवाबंद पॅकेटमध्ये काय असतं? तर नायट्रोजन असतं. जसं की चिप्स म्हणा, वेपर्स चिप्स म्हणा, कोणते फराळी पदार्थ आहेत जे पॅकिंगमध्ये असतात त्याच्यामध्ये नायट्रोजन असतं, नायट्रोजन नावाचा वायू असतो. साजूक तुपामध्ये वनस्पती तेलाची भेसळ ओळखण्यासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल टाकल्यास कोणता रंग येतो? तर नारंगी रंग येतो. महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्जिमन तेलात मोहरी तेल दीर्घकाळ खाल्ल्यास काय परिणाम होतो? तर एपिडेमिक ड्रॉप्सी नावाचा आजार होतो. त्याच्यानंतर लाखीची म्हणजे केसरी डाळ खाल्ल्यास कोणता आजार होऊन हातपाय लुळे पडतात? तर लॅथेरिझम स्टायबस. अन्न सुरक्षा मानांकने कायदा कधीचा आहे? तर 2006चा आहे. कांदे व बटाटे यांच्यावर कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? तिथं माप झाले, मारा करतात. तर काय करतात? गॅमा किरण. केंद्रीय खाद्य तंत्रज्ञान संशोधन संस्था कुठे? तर म्हैसूर, कर्नाटक या ठिकाणी आहे. अतिसार झाल्यास लहान बालकास काय देतात? ORS, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. त्याच्यासोबत झिंक पण देतात एक सप्लिमेंट म्हणून. मिठाचे रासायनिक नाव सोडियम क्लोराईड NaCl. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट. दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं.
ते मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं. लिंबामध्ये काय असतं? सायट्रिक ॲसिड असतं. चिंचेमध्ये कोणतं ॲसिड असतं? तर टार्टारिक ॲसिड असतं. लोण्यामध्ये कोणतं ॲसिड असतं? तर ब्युटेरिक ॲसिड असतं. मुंग्याच्या चावेमध्ये फॉर्मिक ॲसिड असतं. चहामध्ये कोणता घटक असतो? तर टॅनिन असते. कॉफीमध्ये कोणता घटक असतो? तर कॅफिन असते. गव्हामध्ये कोणते प्रथिन असते? तर ग्लुकोटीन असते. ग्लुकोजचे रेणी सूत्र काय? तर डबल प्रश्न झाला C6H12O6. C6H12O6. ठीक आहे. अत्यावश्यक वस्तू कायदा कधीचा आहे? तर तो आहे 1955चा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा घटक पाहिलेला आहे. ऑनलाईन क्वेश्चन आहेत ते. ऑनलाईन क्वेश्चनला आपण